कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नयन कर्ण दोन मस्तिष्क हे मात्र तसे युद्धासमयी बदलता दोन जीवांची फील होत आहे दोन हात दोन पैर छोटे छोटे डोळे छोटे नाक छोटो डोकं निष्फळ करे दूर सही फलत नेत्रा, काय झालं? बरं वाटत नाहीये का तुला? तू ये, बस इथे ये, बस इथे बस ये, बस इथे सावकाश, मी पाणी देतो तुला, पाणी घे सावकाश। मित्र, काही त्रास होतोय का तुला? मी डॉक्टरांना फोन करतो लगेच का? असं नाही, मित्र ठीक आहे। काय झालंय ते तरी सांग। साहेब 9 महिने कशी वाट बघायची? मित्र, मी काय सांगितलंय तुला? तू आता बाकी कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाहीस। डॉक्टरांनी सांगितलंय तेवढंच ऐकायचं, अजिबात कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाहीस तू। साहेब, स्वार्थासाठी कर्तव्य कसं विसरू मी? मला आपल्या बाळाची काळजी आहे आणि त्यासाठी मी, तुम्ही डॉक्टर, तुम्ही जे काही सांगाल ना ते सगळं करेन, मी तसंच वागेन। पण मला आपल्या कुटुंबाचं, मला खूप टेन्शन आलंय साहेब। बिरोच्या घरात परत आलाय, आता आपल्या कुटुंबाला पुन्हा आधीसारखंच वागावं लागेल, त्याच्या भीती खाली दार बंद करून खोलीत जगावं लागेल। साहेब, विरोचकामुळे कोणालाही अपाय होऊ शकतो। मित्र, या सगळ्याचं टेन्शन तू नको घेऊस प्लीज। हे बघ, मी आहे, इंद्राणी हत्या आहेत, आम्ही आहोत ना, आणि तसंही आत्ता काही धोका वाटत नाहीये। विरोचकाचं चांगलं वागण्याचं नाटक सुरू आहे, तो चांगलं वागून पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे कोणाच्या जीवाला धोका होईल असं तरी मला नाही वाटत। सो रिलॅक्स। हे असं वागून विरोचकाला काय साध्य करायचंय? त्याला काहीतरी मिळवायचंय। खरं तर विरोचक कोणालाही इजा पोहोचवू शकतो, पण तो तसं करत नाही। विरोचकाकडे संधी असून सुद्धा कोणाला काहीच करत नाहीये। विरोचक शक्तीहीन आहे आणि आता पण ह्याच गोष्टीचा फायदा उचलायचा। पण म्हणजे नक्की काय करायचं? आपण मान्य करायचं की तो विरोचक नसून तुमची आई आहे, रुपाली राजाध्यक्ष, आणि तिच्यातला विरोचक संपलाय। हे जर का आपण अचूक केलं तर आपल्या कुटुंबाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही। तर हे सगळं करायचं कशासाठी? अस्थिकट्यार, विरोचकाकडे असलेली अस्थिकट्यार मिळवायची असेल तर विरोचकाने विणलेल्या जाळ्यात त्यालाच अडकवावं लागेल, त्याला गाफील ठेवावं लागेल। अंत करायला आणलं होतं ना तुला? तुझा अंत होणार, जळून भस्म होणार। मी जिवंत राहणार, मी जिवंत राहिले की माझ्या सगळ्या शक्ती मला परत मिळणार।
विरोचक मरत नसतो, विरोचक अमर आहे. आता फक्त इखट्यावर भस्म नाही होणार. त्रिनयनेच्या लेकींचे मला संपवण्याचे प्लॅन संपणार. माझ्या अंगावर पेट्रोल कसं आलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.